चला तर आज बनवूया गावरान पद्धतीने अतिशय चविष्ट अगदी सोपी अळू वडी। त्यासाठी कोथिंबीर, मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतली आहे। 2 वाट्या बेसन घेऊन त्यामध्ये ही पेस्ट घातली आहे। ओवा घातला आहे, अगदी चिमूटभर सोडा घातला आहे, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड घातली आहे। त्यानंतर हे हलक्या हाताने मळायला सुरुवात करायची। हे पीठ मळताना जास्त पाणी वापरायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घेत मऊ लुसलुशीत हे पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर अगदी कवळी लुसलुशीत अळूची पानं घेतली आहेत, त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत। पाण्याचा हात घेत या पानांवर सर्वच पीठ बारीक लेयरने लावून घ्यायचं। जास्त जाड लावायचं नाही, नाहीतर कुरकुरीत होत नाही। अशा प्रकारे हे फोल्ड करून सर्वच वड्या तयार करून घ्यायच्या। हे उकडण्यासाठी मोदक पात्र म्हणजेच होलांची चाळण घेतली आहे, त्याला तेल लावून यामध्ये या वड्या ठेवल्या आहेत। कुकरमध्ये पाणी उसळून घेऊन त्यावर ही चाळण ठेवली आहे, झाकण ठेवलं आहे आणि 10-20 मिनिटं हे वडी शिजवून घ्यायची। ही वडी शिजली आहे की नाही चाकूच्या साहाय्याने तपासली आहे। चाकूला पीठ लागलेलं नाही म्हटल्यावर ही वडी शिजली आहे। 10 मिनिटे गार करून घ्यायची आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या। ह्या वड्या भाजण्यासाठी तव्यामध्ये तेल टाकलं आहे आणि या वड्या सर्वच खरपूस भाजून घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार या वड्या तळून सुद्धा घेऊ शकतात। मी इथे भाजल्या आहेत। इथे पहा किती खरपूस छान कुरकुरीत अळू वडी तयार झाली आहे। आतून सुद्धा खूप छान ही वडी भाजली आहे। तर ही अगदी साधी सरळ कमी मसाले वापरलेली अळू वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।